मंडळी, आज आपण करणार आहोत सुरणाची रसरशीत अशी भाजी। त्यासाठी मी इथं पाव तुकडा सुरणाचा घेतलेला आहे। या पद्धतीने त्याला तासून घ्यायचं आहे। एक बटाटा सुद्धा घेतलेला आहे, त्याला सुद्धा तासून घेतलेला आहे। त्याच्यानंतर या सुरणाचे आपल्याला छोटे छोटे असे तुकडे करून घ्यायचे आहेत। सुरणाचे कटलेट किंवा सुरणाचा कापांचा व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर त्याची लिंक जी आहे ती मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता। त्याच्यानंतर तुकडे स्वच्छ धुवून घ्यायचे, कुकरमध्ये घालून घ्यायचं आहे। 2 ग्लास पाणी घालायचं, चवीनुसार 1 चमचा मीठ घालून घ्यायचं, थोडीशी हळद घालून घ्यायची आणि कुकरच्या फक्त आपल्याला 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण मसाला तयार करूया। तर तव्यामध्ये मी 1 चमचा तेल घातलेला आहे। तेलामध्ये एक मोठा उभा चिरलेला कांदा घालून घ्यायचा। कांदा थोडासा भाजून झाला की त्याच्यामध्ये मी थोडेसे कोथिंबीरचे देठ घेतलेले होते आणि 1 मिरची। तुमच्याकडे कोथिंबीरचे देठ नसतील तर कोथिंबीर घाला, आणि समजा कमी तिखट मिरची असेल तर तुम्ही 2 घालू शकता। आता हे कोथिंबीरचे देठ मिरची सुद्धा कांद्यासोबत भाजून घ्यायची। त्याच्यानंतर इथं मी बरोबर 4 चमचे एवढं सुकं खोबरं घेतलेलं आहे। सुके खोबऱ्याच्या ऐवजी तुम्ही ओलं खोबरं सुद्धा वापरू शकता। बघू शकता बारीक गॅसवर खोबरं सुद्धा आपलं भाजून झालेलं आहे। आता ह्याच्यामध्ये मी एक मोठा टोमॅटो उभा चिरून घेतलेला आहे, तो सुद्धा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे। बघू शकता टोमॅटो सुद्धा आपला भाजून झालेला आहे। आता याला थंड करत ठेवायचं। त्याच्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं, थोडंसं पाणी घालायचं आणि याची स्मूथ अशी पेस्ट करून घ्यायची आहे। तर आता आपण भाजीला फोडणीला घालूया। त्यासाठी इथं मी 3 ते 4 चमचे एवढं तेल गरम करत ठेवलेलं आहे कढईमध्ये। जिरं घालून घ्यायचं, जिरं चांगलं तडतडलं तेलामध्ये की त्याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा। कांदा थोडासा भाजून झाला की त्याच्यामध्ये 1 चमचा आपल्याला आलं लसणीची पेस्ट घालून घ्यायची आहे, आणि ही पेस्ट सुद्धा व्यवस्थित अशी कांद्यासोबत आपल्याला भाजून घ्यायची आहे। आता पेस्ट भाजून झाली की याच्यामध्ये मसाले ॲड करूया। त्यासाठी इथं मी तिखट 2 चमचे मसाला घेतलेला आहे। 1 चमचा धना पावडर, 1 चमचा काश्मीरी लाल तिखट, 1 चमचा कसुरी मेथी आणि थोडीशी हळद घालून घ्यायची, कारण ह्याच्या अगोदर पण थोडी हळद आपण शिजवताना सुरण घातलेली होती, त्याच्यामुळे थोडीशी हळद घालून घ्यायची आहे मसाल्याबरोबर। हे मसाले थोडेसे परतून घ्यायचे बारीक गॅसवर। त्याच्यानंतर जे आपण वाटण वाटलं आहोत ते सुद्धा या मसाल्यांबरोबर आपल्याला तेल सुटेस्तोवर भाजून घ्यायचं आहे। बघू शकता परतून घ्यायचं, नाही तर खाली मसाले लागू शकतात, व्यवस्थित परतून घ्यायचं। त्याच्यानंतर मिक्सरमध्ये थोडंसं अगदी पाणी घालायचं आणि ते सुद्धा या मिश्रणामध्ये घालून घ्यायचं आहे। तर इथं आपला कुकर सुद्धा थंड झालेला आहे। सुरण बघू शकता मस्त असा शिजलेला आहे, जास्त ओव्हर कुक करायचं नाही, अगदी 2 शिट्ट्यात बरोबर असा शिजून येतो सुरण। तर इथं बघू शकता आपला मसाला सुद्धा रेडी झालेला आहे। साईडने बघू शकता तेल सुटलेलं आहे मसाल्याला। आता या मसाल्यामध्ये आपल्याला आपले उकळलेला सुरण पाण्यासकट घालून घ्यायचं आहे। तुम्हाला कशी भाजी पाहिजे, एकदम पातळ पाहिजे की रसरशीत पाहिजे, त्याच्यानुसार याच्यामध्ये तुम्ही पाण्याचं प्रमाण करू शकता, परंतु पाणी घालताना थोडंसं पाणी गरम करूनच वापरा याच्यामध्ये। तर बघू शकता या पद्धतीने माझी भाजी झालेली आहे। आता याच्यामध्ये मी घालणार आहे 2 आमसोलं बारीक करून घातलेली आहेत। तुमच्याकडे समजा आमसोलं नसतील तर लिंबाचा रस तुम्ही सुरण जेव्हा आपण उकळतो ना तेव्हा तुम्ही घालू शकता। तर त्याच्यानंतर आपल्याला अर्धा चमचा गरम मसाला घालून घ्यायचा आहे, व्यवस्थित वर खाली करून घ्यायचा आहे मसाला। त्याच्यानंतर मीठ सुद्धा चेक करायचं। तर इथं मी थोडंसं मीठ घातलेलं आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची, व्यवस्थित परतून घ्यायची, आणि फायनली इथे आपला रसरशीत अशी सुरणाची भाजी रेडी झालेली आहे। एकच नंबर भाजी बनलेली, म्हणजे टेस्टला एवढी भारी झालेली की नॉनव्हेजला सुद्धा मात देईल अशी। नक्की ट्राय करा। व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक करा, तुमच्या छान छान कमेंट करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका। भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।